मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गोविंद काका आलेले असतात आणि सावित्रीला विचारतात, सूनबाई ज्योती आला का? ती म्हणते, नाही, हे अजून आलेले नाही आहेत. पण तेवढ्यातच इथे आता आऊ धावत पळत आलेली असते. आऊ म्हणते, दादा अरे चल लवकर माझ्याबरोबर. तेव्हा गोविंददादा म्हणतात, अगं पण कुठे घेऊन जातेस तू मला? आणि ज्योती कुठे आहे? ज्योती तुझ्या बरोबरच आला होता ना? तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, अरे दादा ज्योती आता आपला ज्योती राहणार नाही. मी त्याच्या हातामध्ये पावाचा तुकडा आणि ती वाईन म्हणणारच असते. पण इथे उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून ती म्हणते की द्राक्षांचा रस हा आता ज्योतीच्या हातामध्ये होता. नक्की फादर जॉन आणि ज्योतीमध्ये काय बोलणं झालं काय माहिती. आपला ज्योती आता पावाचा तुकडा खातोय की काय याची मला भीती वाटते. तेव्हा सावित्री म्हणते, माझा माझ्या मालकांवरती पूर्ण विश्वास आहे. आऊ तुम्ही त्यांच्यातलं असं काही बोलणं ऐकलं का ज्याच्यामध्ये मालक धर्म बदलण्याबद्दल बोलले असतील? तेव्हा आऊ म्हणते, मी काही ऐकलं नाही. मी त्याच्या हातामध्ये द्राक्षांचा रस आणि पावाचा तुकडा बघितला. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते की बघितलं, मी सांगत होते ना की ज्योतीला जाऊन देऊ नकोस म्हणून. ज्या वेळेला इथे टांगा आला ना तेव्हाच मला कळलं होतं की नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. आणि तसंही आपल्या ज्योतीला आपल्या धर्माबद्दल चीड आहे. त्याला आपला धर्म आवडत नाही आणि त्याला ख्रिस्ती धर्माबद्दल ओढ आहे ही सुद्धा आपल्याला माहिती आहे. तेव्हा इथे दादा म्हणतात की मी जाऊन आता बघूनच आलो. तेव्हा इथे आऊ म्हणत असते की ज्योती बाळा काही चुकीचं पाऊल उचलू नको रे बाबा. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते की दादा तुम्ही जा, यांना घेऊन या आणि आधी काही बोलू नका. घरी आल्यानंतर तिथे नक्की काय काय घडलंय हे आपण विचारू. त्यानंतर इथे गोविंद काका ज्योतीला आणायला जॉन साहेबांकडे जात असतात. जाता जाता इथे गंगाधर शास्त्रीचं घर लागतं. गंगाधर शास्त्री वरून बघतच असतो. तो म्हणत असतो, ए गोंद्या माळ्या, अरे काय रे, मुलगा गेला आता टांग्यामधून जॉन साहेबांकडे. जाताना टांग्यामधून गेला ना, येताना आता ख्रिस्ती होऊनच येणार. त्यांचा धर्म आवडतो ना त्याला, म्हणूनच तो हिंदू धर्माच्या विरोधात बोलत असतो, त्याची पायमळणी करत असतो. तेव्हा गोविंद काका काहीच बोलत नाही. ज्योती चालत तिकडून आता आलेला असतो. लोक तिथे जमलेले असतात. गोविंद काका तिथे उभे असतात. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, बघा बघा आला आता ख्रिस्ती धर्म स्वीकारून. काय रे, पावाचा तुकडा आणि वाईन घेऊन आलास का? तेव्हा इथे ज्योती काहीच बोलत नाही, सरळ निघून जात असतो. तो म्हणतो, बघा बघा बोलणं कसं पटले माझं. काय रे चोरा, आता मला कळलं तुझा हेतू काय होता ते. आपल्या धर्माच्या विरोधात तू का बोलत होतात? आपल्या रूढी परंपरा तुला ह्या साखळदंडासारख्या वाटतात ना, पण ख्रिस्ती धर्मसुद्धा तुझ्या आवडीचा. म्हणूनच तू तिथे गेला होतास ना जॉन साहेबांकडे आणि ख्रिस्ती होऊन आला असशील. तेव्हा ज्योती म्हणतो की बास करा तुम्ही आता. लोकांची पिळवणूक, लोकांना त्रास देणं बंद करा. चांगली चांगली माणसं तुमच्या ह्या पिळवणुकीला कंटाळून धर्म बदलायला लागलेत. तेव्हा निदान आता तरी सुधारा. तेव्हा गंगाधर शास्त्रीला कळतं हा टोला त्याच्यासाठीच होता. त्यामुळे इथे ज्योती आपल्या वडिलांना घेऊन घरी यायला निघतो. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात तिथे जमलेल्या लोकांना, काय काय बघताय तुम्ही तमाशा, चला तुमच्या तुमच्या कामाला जा. गंगाधर शास्त्रीला कळलेलं असतं की माझ्या इथे किंवा ब्राह्मणांच्या त्रासाला कंटाळून लोक धर्म बदलतायत, ख्रिस्ती धर्मामध्ये जात आहेत. ज्योती आता घरी आलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे रखमा आलेली असते. रखमा म्हणत असते, काय गं चिमणा, ज्योती गेला ना त्या जॉन साहेबांकडे, टांगाबिंगा पाठवला होता. अगं ज्योती आपला लहान आहे, पण ह्या आऊला कळायला नको. सगुना गेली ना त्याच्याबरोबर टांग्यामध्ये बसून, मग येताना एकटी का आली? येताना तिने ज्योतीला बरोबर का आणलं नाही? निघाली आणि आली घरी. तिथे काय चालले काय नाही ते बघायला नको? तेव्हा सावित्री म्हणते, तुम्ही विनाकारण आऊला का बोलताय? याच्यामध्ये आऊची काही चूक नाही आहे. तेव्हा ती म्हणते, काही चूक नाही? अगं तीच गेली होती ना त्याला जॉन साहेबांकडे घेऊन, निरोपसुद्धा तिनेच दिला होता. आता काय केलं जॉन साहेबांनी? हातामध्ये पावाचा तुकडा आणि द्राक्षाचा रस दिला का प्यायला? एकदा का ते प्यायला की आपला ज्योती ख्रिस्ती झालाच म्हणून समजा. आपला ज्योती बाटल. मग आता ज्योती बाटला तर अख्खं घर बाटल का? चिमणा घाबरलेली असते. ती म्हणते, नाही नाही, आपण काही करू, शुद्धीकरण करू.
आणि ज्योतीला परत आपल्या धर्मामध्ये घेऊ. तेव्हा इथे आता एका आईची घालमेल तुला कळत नाही का गं सावित्री? ज्योतीला तुला समजावून सांगता आलं नाही? तुला काय कळणार आईचं मन? त्यासाठी पोटाला एक तरी मूल असावं लागतं. तुला कुठे मुलं आहेत? माझ्या भावाची मुलगी केली असती ज्योतीला तर आता तिला 4 मुलं आहेत, 3 मुलं आहेत. 4थ्या बाळासाठी आता बाळणपणाला घरीसुद्धा आली आहे ती माहेरपणाला. तेव्हा इथे सावित्रीला वाईट वाटतं. चिमणा म्हणते हो ना, एखादं मूल असतं तर ज्योती घरामध्ये रमला असता, सारखा बाहेर गेला नसता. तेवढ्यात तिथे ज्योती आलेला असतो. चिमणा म्हणत असते ज्योती खरं खरं सांग, द्राक्षांचा रस आणि पावाचा तुकडा तू खाल्लास का? तू त्यांच्या धर्माचा स्वीकार केलास का? ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलास तू? ज्योती म्हणत असतो की जाताना टांग्यात गेलेला माणूस आणि येताना चालत आलेला माणूस, काहीतरी तुम्हाला कळलं पाहिजे ना. तेव्हा ज्योती काहीच बोलत नाही. ती म्हणते म्हणजे नक्की काय घडलंय ते सांग. ज्योती म्हणतो सावित्री चल, मला नगरला जायची आता व्यवस्था करायची आहे. आणि त्यानंतर ज्योती नगरला जायला निघत असतो. तेव्हा चिमणा म्हणत असते की ए बाई सावित्री जाऊन विचार ज्योतीला की नक्की तिथे काय काय घडलं ते. आमच्याशी काही तो नीट बोलायचा नाही. तू तरी निदान खोदून विचार तिथे काय काय घडलं ते. सावित्री म्हणते होय विचारते. आणि ज्योती येऊन आता आपली पुस्तकं वगैरे भरत असतात. इथे आता कपडे वगैरे जे हवे असतात ते भरत असतात. तेव्हा इथे बाकी सगळी तयारी सावित्रीने करून ठेवलेली असते. पुस्तकं त्याचबरोबर त्यांची लेखणी हे सगळं घेतलेलं असतं. तेव्हा सावित्री म्हणते मालक हे सगळं राहू द्या. खरं खरं सांगा जॉन साहेबांकडे काय घडलं? तुम्ही पावाचा तुकडा आणि द्राक्षांचा रस घेतला का? खरं खरं सांगा. त्यांनी तुम्हाला कशासाठी बोलावलं होतं? ख्रिस्ती धर्म घेण्याबद्दल बोलावलं होतं का? तेव्हा ज्योती म्हणतो मग आता काय करणार? त्यांनी पावाचा तुकडा आणि मला द्राक्षांचा रस दिला, मी तो घेतला, मी काहीच बोललो नाही. त्यांनी मला ख्रिस्ती धर्मामध्ये येण्याबद्दल विचारलं, माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला. ती म्हणते मग काय म्हणलात तुम्ही नकार दिलात ना. ज्योती म्हणतो आता मी काय म्हणणार, तूच तर म्हणाली होतीस ना ते काहीही म्हणाले तरीसुद्धा मुकाड बसायचं म्हणून, गप्प बसायचं म्हणून. मग मी गप्प बसलो होतो. सावित्री म्हणते अरे देवा तुम्ही गप्प कशाला बसलात? काहीतरी बोलायचं ना. आता तुम्ही गप्प बसलात म्हणजे त्यांनी होकार समजला तर? तेव्हा ज्योती म्हणतो हां मग समजू दे ना होकार समजला तर. सावित्री म्हणते मालक आहो तुम्ही हे काय बोलताय? तुमच्यामुळे किती बोलणी खाल्लीत मी तुम्हाला माहिती आहे का? आणि तुम्ही त्या धर्मामध्ये जाण्याबद्दल बोलताय. ज्योती हसायला लागतो आणि म्हणतो सावित्री अगं मी असं काही केलेलं नाही आहे. मी का त्या धर्माचा स्वीकार करू? आपला इथे हिंदू धर्म किती चांगला आहे, त्याला सोडून मी काही त्या धर्मामध्ये जाणार आहे का? असं काहीही घडलेलं नाही आहे. हां पण त्यांनी माझ्यासमोर ख्रिस्ती धर्मामध्ये येण्याबद्दलचा प्रस्ताव ठेवला आणि तिथे जे काही घडलं ना ते खूपच छान घडलं. तेव्हा सावित्री म्हणते नक्की काय घडलं तिथं? तेव्हा मग ज्योतीच्या हातामध्ये पावाचा तुकडा आणि इथे वाईन असते. आणि तेव्हा फादर जॉन म्हणत असतात की ज्योती तुझ्या हातामध्ये वाईन आहे, पावाचा तुकडा आहे, पण ते तू काहीच खात नाही आहेस. म्हणजे याचा अर्थ तुला आमच्या धर्मामध्ये यायचं नाही आहे का? तुझा नकार आहे का? तेव्हा ज्योती म्हणत असतो की फादर खरं तर मला तुमच्या धर्मामध्ये यायचं नाही आहे. तेव्हा फादर म्हणतात पण तुला तर तुझा धर्म आवडत नाही ना. तेव्हा ज्योती म्हणतो मी कधी म्हणालो की मला माझा धर्म आवडत नाही? मला माझ्या धर्माबद्दल नितांत प्रेम आहेच. फक्त मी इथे ब्राह्मणांच्या नाही तर ब्राह्मणवाद्याच्या विरोधात आहे. धर्म हा सगळ्यांचाच आहे, पण काही जे लोक आहे ना जे स्वतःला धर्मपंडित म्हणवतात आणि धर्म हा त्यांची मक्तेदारी असल्यासारखे वागतात, मी त्यांच्या विरोधात आहे. ज्या या रूढी परंपरा ज्यांची या धर्मामध्ये काही गरज नाही ना आणि त्या विनाकारण लोकांवरती लादल्या जातात, मी त्याच्या विरोधात आहे. एकता नाही, समानता नाही. ते लोक तुझा इन्सल्ट करतात तरीसुद्धा तो धर्म तुला आवडतो? तेव्हा ज्योती म्हणतो हो आता इन्सल्ट करतात हा त्यांचा स्वभाव झाला, पण तो बदलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. हिंदू धर्म हा विविध गोष्टींनी नटलेला आहे. याच्यामध्ये संत तुकाराम आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, जनाबाई आहेत. मला तुमचा पावाचा तुकडा आणि हा द्राक्षांचा रस पिण्यापेक्षा जनाबाईच्या जात्यावरची ती गोड भाकरी खायला नक्कीच आवडेल. इथे आता आमच्या इथे नद्यांना माता म्हणतात. इथे आता नर्मदा माई, सावित्री माई ह्या ज्या काही आता नद्या आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा आम्हाला नितांत प्रेम आहे. आमच्या देवांना इथे द्राक्षांचा रस आणि पावाचा तुकडा लागत नाही. आमचे देव हे आता फुलांप्रमाणे फुलांच्या पानावर सुद्धा खुश होतात. म्हणजे बघा ना
इथे आता तुळशीचं पान असू दे, त्याचबरोबर बेलाचं पान असू दे, हे आमच्या देवाला वाहिले जातात आणि आमचे देव त्याच्यावरतीच खुश होतात. त्यामुळे मी धर्माच्या विरोधात तर मुळीच नाही. आमचा हा धर्म मला खूप जास्त आवडतो. त्याच्यावरती आता काही लोक हक्कदारी जे गाजवतात, त्यांना इथे कसं आता सांगायचं, कसं पटवून द्यायचं की हा धर्म कोण्या एकाचा नाही आहे, तर हा धर्म सगळ्यांचा आहे. त्याच्यावरती सगळ्यांचा तेवढाच अधिकार आहे. आणि तेव्हा इथे ज्योती म्हणत असतात की काही लोकांमुळेच हा धर्म आता काही न नकोसा झाला आहे, म्हणून ते ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतीलही, पण इथे मला त्या धर्माचा स्वीकार करायचा नाही आहे. तेव्हा इथे जॉन साहेब म्हणत असतात, पण तिथे तुझा इन्सल्ट केला जातो, तुला तिथे एकता नाही आहे, मान सन्मान नाही आहे, तरीसुद्धा तुझ्या धर्मावरती तुझं इतकं प्रेम. ते म्हणतात की हो, तिथे एकता नाही आहे, कारण काही उच्चवर्णीय त्या धर्माला स्वतःचा धर्म समजतात. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की मला तुमच्या धर्माबद्दल प्रेम नाही असं नाही. ते म्हणतात की आमच्या धर्माचा सुद्धा तू अभ्यास करून बघ, तुला तर तो धर्म आवडतो ना. ते म्हणतात निश्चितच मला तुमच्या धर्माचा अभ्यास करायला आवडेलच, पण मी इथे धर्म बदलण्यासाठी नाही, तर तुमच्या धर्मातून काही चांगल्या गोष्टी घेण्यासाठीच मी या धर्माचा अभ्यास नक्कीच करेन. आणि तेव्हा इथे ज्योती म्हणत असतात की आमच्या धर्माबद्दल मला प्रेम आहे, कारण त्याच्यामध्ये सुंदरता आहे. आणि तेव्हा त्याच्यामध्ये जे वेद आहे, त्याच्यामध्ये भगवद्गीता आहे, याच्यामधून शास्त्राचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामधून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घेण्यासारख्या आहेत. तेव्हा इथे आता ज्योतीला असं सांगायचं असतं की आमचा धर्म खूपच चांगला आहे. काही गोष्टी सोडल्या तर त्याच्यावरती प्रेम करता येणार नाही असं काही नाही आहे. आमच्या इथे झाडूला आम्ही लक्ष्मी समजतो. इथे आता काही सण त्योहार असतील तर आम्ही आमच्या दारामध्ये रांगोळी काढतो. त्याच्यामधून सुद्धा खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत. घराला तोरण बांधलं जातं, झेंडूच्या फुलांनी इथे सजावट केली जाते. आमचे देव इथे आता सण त्योहार असल्यानंतर आम्हाला आनंद देत असतात. कृष्णाबद्दल सुद्धा इथे ज्योतीने भरभरून बोललेलं असतं. त्यामुळे इथे आता ज्या काही आपल्या देव्या आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा भरभरून सांगितलेलं असतं. हिंदू धर्म आणि इथे भारत या सगळ्यांचं इथे ज्योतीने जॉन साहेबांसमोर कौतुकच केलेलं असतं. आणि त्याच्यामधूनच जॉन साहेबांना कळलेलं असतं की ज्योतीला धर्म सोडायचा नाही आहे. आणि जेव्हा ज्योती आपल्या धर्माबद्दल भरभरून बोलत असतात ना, तेव्हा जॉन साहेबांमध्ये इतके पेशन्स असतात की जॉन साहेबमध्ये एक शब्दसुद्धा बोलत नाही, फक्त ते ज्योतीला बोलू देतात आणि ज्योतीचं भरभरून ऐकत असतात. तर पुढील भागामध्ये इथे आता ज्योती सावित्रीला म्हणत असतो की सावित्री, अगं आपल्या इथे हिंदू धर्मातील लोकांपेक्षा इथे आता ख्रिस्ती धर्मातले लोक बरे, ते इंग्रज खूपच जास्त प्रेमळ आहेत, मायाळू आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्याला जे साध्य करायचं आहे ना, त्यासाठी आपण त्या लोकांची मदत घेऊया. त्यांची झाली तर आपल्याला मदतच होईल. त्यासाठी तडजोड करावी लागली तरीसुद्धा चालेल. ती म्हणते त्यासाठी धर्म स्वीकारावा लागेल का? ते म्हणतात अजिबात नाही, धर्म स्वीकारायला लागणार नाही आहे, पण तडजोड केली तर काही हरकत नाही असं मला वाटतं. तेव्हा सावित्री म्हणते तडजोड करावी लागेल म्हणजे? सावित्रीला संशय येतो. मग त्यासाठी हे आपला धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारतात की काय? तेव्हा इथे सावित्री काही बोलायला जाणार, ज्योती म्हणतात की मला नगरला जायचं आहे, मला उशीर होतो. आणि त्यानंतर इथे ज्योती निघून गेलेल्या असतात आणि सावित्री मात्र आता विचारात पडलेली असते की पुढे ज्योती काय करणार. त्यानंतर इथे ज्योतीला इंग्रजांनी बायबल दिलेलं असतं आणि ते बायबल त्यांनी हातामध्ये घेतलेलं असतं आणि ते पाया वगैरे सुद्धा पडतात. आणि ते कशासाठी असतं तर त्याचा अभ्यास करण्यासाठी दिलेलं असतं, कारण त्याच्यातून खूप काही गोष्टी या आता ज्योतीला आपल्या धर्मामध्ये आणायच्या असतात. म्हणजे एकता असू दे किंवा इथे व्यक्ती स्वातंत्र्य असू दे, अशा बऱ्याचशा गोष्टी. तेव्हा इथे विनायक पंतांनी ज्योतीला आता बायबलच्या पाया पडताना बघितलेलं असतं. तेव्हा सगळीकडे एकच चर्चा की ज्योतीने ख्रिस्ती धर्म स्वीकारला, आपल्या धर्माला सोडलं, ज्योतीने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तेव्हा राजाराम दादा धावत येतात आणि म्हणतात, दादा दादा, अहो बाजारपेठेमध्ये सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे की आपल्या ज्योतीने ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्याने आपला धर्म सोडला दादा. हे ऐकून आता इथे दादांना खूप मोठा धक्का बसतो. दादांना खूप जास्त वाईट वाटतं. आणि इथे चिमणा म्हणत असते, बघितलं ना, ज्याची भीती होती तेच घडलं. आणि हे सगळं आहे ना ह्या सावित्रीमुळे घडलेलं आहे. बघितलंस ना सावित्री, अगं मोठे बोलतात ते जरा ऐकायचं असतं. आम्ही काहीतरी अनुभवातूनच बोलत असतो. आज जे काही ज्योतीने केलं आहे ना
त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस आणि त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही, असं चिमणाने सावित्रीला सांगितलेलं असतं.